सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते अध्यक्ष महाराज। विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही। याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज। ऐकून घ्या मंत्री महोदय। अहो पण त्या भूमिकेबद्दल बोलल्यात ना सरकार परत करताय तुम्ही। माहिती द्या, निश्चित होईल ना। कोण नाही कोण बोलताय याच्यामध्ये। इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया। मेरे को सुरक्षा नहीं चाहिए, मैंने राजेश्वर मंत्री के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ। आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा, अभी बैठ जाओ। दुसरं या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, सभागृहातल्या सदस्याला अधिवेशनच्या काळामध्ये जी वैष्णव गँगचा परवाच कालच इथे चर्चा झाली सभागृहामध्ये आणि वैष्णव गँगचा वैष्णवी गँगचा लोक समजा या सभागृहातल्या सदस्यांना धमक्या देत असेल तर ही पण गंभीर बाब आहे। सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते अध्यक्ष महाराज। या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा स्थगन आपण मान्य केलाच पाहिजे। आणि साजिद पठाणला याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची त्यांची संपूर्ण भूमिका मांडू दिली पाहिजे। अध्यक्ष महाराज, आमदारच सुरक्षित या राज्यात नसेल तर या राज्यातली जनता सुरक्षित कशी राहू शकते अध्यक्ष महाराज। पत्रकारांनी समजा उद्या त्यांच्याबद्दलच्या लिहिलं या गँगच्या बद्दल, त्यांचाही जीव धोक्यात येणार अध्यक्ष महाराज। आणि म्हणून अशा या गंभीर परिस्थितीवर मी मुद्दामून आपलं लक्ष वेधतोय आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे। साजिद पठाणला आपण या ठिकाणी बोलू द्यावं आणि माझा शेतकऱ्यांचा जो स्थगन या ठिकाणी आत्महत्याचा मी मांडलेला आहे तो स्थगन आपण मान्य करावा। शासनाने याची नोंद घ्यावी। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, हे सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज। मंत्री महोदय सांगितलं ना अध्यक्ष महोदय, वडेट्टीवार साहेब बोला। 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय भूषणावं आहे का? 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। एका आत्ता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा मोरक्या लोणकर, शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो। यांनी पहिल्या आलेल्या धमकीच्या वेळेस फोन ब्लॉक केला, त्यांच्या नगरसेवकाला फोन करून सांगतो। ओ थांबा ना जरा प्लीज। ओ काल आलेली धमकी आहे, परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, तुम्ही आम्ही आमदार आहोत। वडेट्टीवार साहेब या पुढे या। नाही मी अध्यक्ष महोदय, काल आलेली धमकी, हे फोन उचलत नाहीत त्याचा म्हणून त्या शुभम लोणकरचा USA वरून मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा। अध्यक्ष महोदय USA फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की त्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू। अरे काल झाली धमकी, काय काय अध्यक्ष महोदय, नाही कारवाई त्यांच्यावर बिश्नोई गँगवर लक्षात घ्या। ऐकून घ्या मंत्री महोदय। अहो पण त्या भूमिकेबद्दल बोलल्यात ना सरकार परत करताय तुम्ही। वडेट्टीवार साहेब ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, बरोबर तुम्हाला संधी देतो, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय अमीन भाई, या बिश्नोई गँगच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, अध्यक्ष महोदय बसा, अध्यक्ष सन्मान्य सदस्य खानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय, बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊसवर अध्यक्ष महोदय सांगितलंय। आणि म्हणून आदरणीय सदस्यांच्या बाबतीमध्ये जी काय त्यांची तक्रार आहे, जी काय माहिती आहे त्यांनी द्यावी निश्चित। ऑडिओ क्लिपिंग जे तुमच्याकडे पुरावे आहेत खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या, दखल निश्चितपणे घेतली जाईल अध्यक्ष महोदय। अरे तक्रार करा ना, नक्की ना। आता इथे वाढवणार का बसून? तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित होईल ना। कोण नाही कोण बोलताय याच्यामध्ये।
नाही, कोणच बोलत नाही अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आणि नाना त्या भाऊ. दिवशी सीएम साहेबांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. मग परत तुम्ही याची परवानगी आहे कसं काय? नाना भाऊ हा मंत्री महोदयांनी जे भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज, पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू, पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल यांना काल परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको. ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज राजकारण नाही आहे. अरे राजकारण नाही, बताना राणे साहेब हा अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची अध्यक्ष महोदय. उगाच टार्गेट करण्याचं काम चाललं अध्यक्ष महोदय. त्यांचं उद्या. आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष ठीक आहे, नाना महोदय? भाऊ. स्थगन कशाबद्दल होता? नाना भाऊ झाले होते. अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं, पण अध्यक्ष महाराज हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे, आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं, आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाही आहे. पण अध्यक्ष महाराज आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय काय बोलतोय? अरे काय बोलताय? काय गुलाबराव बोलताय पाटील तुम्ही? साहेब. गुलाबराव पाटील साहेब ठीक आहे. त्यामुळे कसं राणे साहेब. फास्ट ट्रॅक केस चालवली बघ, मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना अध्यक्ष महोदय. कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय मंत्री महोदय, संरक्षण 100 द्यायचं? आहे, साहेब. अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना आमचं सरकार. माननीय अध्यक्ष महोदय, बसून घ्या. सन्मान्य नाना भाऊनी जो प्रश्न या ठिकाणी, आता ऐका ना, अरे ऐका आता वडेट्टीवार साहेब, सन्मान्य चला, बसून घ्या. ठीक आहे, मी देतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होऊ द्या, देतो त्यांना. आज सभागृहामध्ये नाना भाऊ बसून घ्या, त्यांचा मंत्री महोदय झालं देतो ना मी. सन्मान्य सदस्यांना जे बरं ऐकाल ना, आता सन्मान्य सदस्यांना आपण जी काय बसून घ्या. फोनवरनं धमकी बसून घ्या. आलेली आहे, ज्या ऐकून घ्या, धमकीची साजिदभाई. तक्रार सन्मान्य सदस्यांनी आज सभागृहामध्ये केली, हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का, आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल. आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा, आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. चला, एक आपण बसून घ्या. बसून घ्या. नाना भाऊ बसून घ्या. असलम भाई बसून घ्या. साजिद भाई बोला. अध्यक्ष महोदय, मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो.
मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं। इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया। सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि मक्खी, सुन लीजिए, इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं। अब देखो मेरी बातों में एक मेन बात रह जाएंगी। कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे, कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई। तो मैं धमकियों से डरता नहीं, अगर मैं धमकी डरता तो कल मैं मेरे घर से नहीं निकलता था। मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर रहा हूं। मैं मेरे सदस्य से, मैं मेरे अध्यक्ष से बात करना चाहता हूं कि अध्यक्ष महोदय, कल को खुदा ना खास्ता, बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था, कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो। दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं। मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं। मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए। मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं। चलो, मेरी आपसे एक विनंती है, आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा। अभी बैठ जाओ, चलो। औचित्य, अध्यक्ष ठीक आहे, महोदय, बसून घ्या, समजला विषय, समजला, बसून घ्या। आपण निर्देश द्या या आम्हाला संदर्भात बोळे साहेब. सन्मान्य विधानसभा सदस्य, समजला, आता विषय समजला, बसून घ्या। एक मिनिट अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टीना 25 गार्ड दिले आपल्या आपण तिकडे संरक्षण करते आहात, ठीक आहे. आपल्या सदनाचे ते सदस्य आहेत. आपल्याला विनंती आहे ठीक की आहे. पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळेस दिले बसा, 2-3 गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा या करावी. राज्यातील आणि विधानसभा याबरोबर सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे. शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल. त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा.